पण तशी वस्तुस्थिती नाही. भाऊ, जळगावच्या रामदेववाडीत जो अपघात झाला आहे त्या अपघातात जो 4 जणांच्या मृत्यूस कारणीभूत आरोपी आहे त्याला पाठीशी घालण्याचं काम आपल्याकडून केलं जातं असा आरोप जो आहे तो उन्मेष पाटील यांनी केला. नाही, मला वाटतं त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला उमेश पाटलाच्या. आता कुणीतरी 4 जणांना उडवलं, त्याचा ॲक्सिडेंट झाला. त्या दिवशी रात्री 1 वाजेपर्यंत मी हॉस्पिटलला होतो. ते माझ्याच मतदारसंघातले लोक आहेत, अतिशय गरीब आहेत, वंजारी समाजाचे ते लोक आहेत. आणि मी रात्री 11 वाजेपासून तर 1 वाजेपर्यंत जवळपास 2-2.5 तास हॉस्पिटलला होतो. मी पोलिसांशी बोललो, गुन्हा दाखल करायला लावला. त्या गाडीमध्ये काहीतरी गांजाच्या पुड्या होत्या, त्याचाही उल्लेख मी त्या ठिकाणी करायला लावला. याच्यामध्ये मला कळत नाही, पण त्या सगळ्या क्रायमरी लोकांनी त्या गाडीवाल्याला खूप मारला आणि त्यामुळे त्याला मुंबईला हलवण्यात आलं. पण त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आता याच्यामध्ये काहीतरी वेड्यासारखं बडबडायचं, काही बोलायचं आणि खरं म्हणजे उन्मेष पाटलाला तर उत्तर देण्याची मला गरज नाही. त्याला म्हणा 4 तारखेला समोर ये निकालाच्या वेळेला आणि मग बघ आपली पद काय, आपली लायकी काय म्हणून मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये. जयंत पाटील असं म्हणतात की 4 जूनच्या निकालानंतर भाजप असेल किंवा महायुती असेल एक मोठा गट जो आहे तो बाहेर येईल असं जयंत पाटलांना दावा केला त्यांनी. आता काय माहिती इकडून बाहेर येतात का तुम्ही आत येतात, हाही मोठा एक सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रश्न आहे. म्हणा आमची काळजी करू नका, फक्त तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा, तुमचे लोक तुम्ही सांभाळा. भविष्यामध्ये काय काय होईल ते आपल्याला निश्चित दिसेल. जयंत पाटील संपर्कात आहे का तुमच्या? कोण? नाही, आमच्या संपर्कात नाही. आता आमच्याकडे जागा पण नाही तेवढ्या तशा खरं म्हणजे. पण जयंत पाटील माझ्या तरी काही संपर्कात नाहीत. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. उद्धव ठाकरे असं म्हणाले की 4 जून नंतर मोदी मॉनिटरायझेशन होईल. आता काय बोलणार त्याला? ज्याचे 2-3 खासदार निवडून येणार तिथे आता पंतप्रधानांची स्वप्न बघतायत. आता राऊत म्हणतायत उद्धव ठाकरेसुद्धा पंतप्रधान होऊ शकतात. आता काय म्हणजे अच्छा मुंगेरी लाल के हसीन सपने असा हा कार्यक्रम चाललेला आहे. आणि म्हणून कुठे मोदीजी, कुठे उद्धवजी? आणि तुम्ही एवढे मोठमोठे गप्पा करतायत. कोरोनात मला पहिला नंबर मिळाला. मला सांगा, स्वतःच त्यांनी म्हटलं आहे की मला बाहेर पडण्याची गरज नाही. एखाद्या हॉस्पिटलला उद्धवजी गेले का? एखाद्या शहरामध्ये ते गेलेत का? घराच्या पायऱ्या तरी त्यांनी 2 वर्ष ओलांडल्या का? गाडीमध्ये आपल्या ड्रायव्हरला सुद्धा त्यांनी बसू दिलं का? याचं उत्तर द्यावं. आणि 2 वर्ष ज्या माणसांनी मंत्रालयाच्या पायऱ्या चढल्या नाही आणि आपण आपल्या हाताने पाठ टोपटून घ्यायचे की मी कोरोनामध्ये किती चांगलं काम केलं. स्वतः बसून म्हणे लॅपटॉपवर सगळं दिसतंय, मला कॉम्प्युटर दिसतंय राज्यामध्ये काय चाललं आहे. हे स्टेटमेंट उद्धवजींचे आहेत. आणि इकडे लोक मरत असताना, मेडिसिन नसताना, दवाखाने फुल असताना, कॉट नसताना त्यावेळेला उद्धवजी घराच्या बाहेर पडले नाही. आणि आज मोठ्या फुशारकीने भाषणात सांगतात की मी किती चांगलं काम केलं, आम्ही किती चांगलं काम केलं. मला वाटतं या माणसाबद्दल काय बोलावं मला हे समजत नाही खरं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.